शेतीमध्ये मजूर भेटत नाही ना म्हणून परेशान आहे का? एक जुगाड आता इथे दाखवतो की ह्या जुगाडामुळे तुमचं किती बी मोठं क्षेत्र असो त्याला तुम्ही खत बिलकुल सोप्या पद्धतीने देऊ शकाल. हे बघा, ही शेतकऱ्याची विहीर आहे. इथे हे मोठं पाईपलाईन वगैरे आली आहे आणि हे क्षेत्र बघा किती मोठं आहे शेतकऱ्याचं. माझ्या मते 10-15 एकर तरी असावं. तर इथे बघा यांनी फर्टिलायझर टँक लावली आहे. फर्टिलायझर टँक म्हणजे काय की एक टँक असते, हे उघडून हिच्यात खतं भरायची असतात आणि हे झाकण वापस लावून द्यायचं असतं. याला एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे आणि हा इनलेट आहे ना बघा तुमच्या मेन पाईपलाईनला इथे जोडला आहे, मध्ये एक कॉक लावला आहे आणि आउटलेट इथे जोडला आहे. आता हिच्यात समजा जे खतं पाण्यात विरघळतात ते यात भरले की तुमच्या इनलेटमधून पाणी येईल. ही टाकी पूर्ण भरली गेली की ते खतं त्या पाण्यात विरघळतील आणि जशी ही टाकी भरली तसं आउटलेटमधून तुमच्या पाण्यासोबत तुमच्या पाईपलाईन मार्फत तुमच्या शेतामध्ये झाडाच्या मुळापर्यंत बिना मजूर तुम्ही खत देऊ शकतात. पण साहजिक त्याला ड्रिप इरिगेशन पाहिजे. तर तुम्ही ड्रिप पण करा आणि अशा प्रकारे जर जुगाड केला तर तुमचं जे बारं धरायचं पद्धत आहे त्याच्यासाठी रात्र बेरात्र तुम्हाला शेतात जावं लागतं. साप विंचूचा तुम्हाला प्रॉब्लेम असतो. जास्ती पाण्याच्या वापरामुळे तुमची जमीन खराब होते. या सर्व त्रासांपासून तुमची कायमची सुटका होईल. तर हा जुगाड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा ठिबकबद्दल काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन.